नमस्कार, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं की 1300 वाढदिवसानिमित्त आम्ही सिद्धिविनायक गणपती बाप्पा मुंबई येथे देवदर्शनाला गेलो होतो. तर तिथे आम्ही पोहोचलो आणि दर्शन लाईनला आम्ही उभे राहिलो. तिथपर्यंतचा तो व्हिडिओ होता. तर आता इथून पुढचा व्हिडिओ ते बघा. आम्ही दर्शन लाईनला चाललो आहे आणि दोन्ही बाजूला आहे ना मस्त फुलांचे दुकानं आणि गणपती बाप्पाच्या आवडत्या वस्तू म्हणजेच मोदक, पेढ्याचे मोदक, लाडूचे मोदक असे विविध प्रकारचे दुकानं इथे होते. खूप भरगच्च आणि खूप गर्दी इथे होती. तर दर्शन लाईनला आम्ही साधारणतः 11:30 वाजता लागलो आहे. तर तुम्हाला दाखवते किती वेळ लागला आम्हाला दर्शनाला. चला तर मग गणपती बाप्पांच्या दर्शनाला. वेलकम इन मुंबई. तर साधारणतः 2-1 तास दर्शन लाईनला उभं राहिल्यानंतर आहे ना आम्ही आता गणपती बाप्पांच्या गाभाऱ्याच्या बाहेरच्या कक्षामध्ये प्रवेश केला आहे. तर इथे गणपती बाप्पांची सुबक मूर्ती अशी होती. इथे बरेच लोक फोटो काढत होते, शूटिंग करत होते. तर मी पण तिथली शूटिंग केली. हे बघा, हे आहे सिद्धिविनायक गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि हे तर हा फोटो आहे मूळ सिद्धिविनायक गणपती बाप्पा यांचा. तर इथे भिंतींवर आहे ना मूळ गणपती बाप्पा, सिद्धिविनायक गणपती बाप्पा त्यांच्या सवंगड्यासह तसेच गणपती बाप्पाची कथा इथे बाजूला लिहिलेली होती. आणि थोड्याच वेळात आम्ही एकदम मुख्य प्रवेश मंदिरामध्ये म्हणजे गणपती बाप्पांच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला आहे. आणि हे बघा, इथे आहे सिद्धिविनायक गणपती बाप्पा. बरेच जण शूटिंग काढत होते, त्याच्यामुळे मी पण शूटिंग काढली. आणि ही बघा, ही स्क्रीनवरची शूटिंग आहे. कारण प्रॉपर जिथे गणपती बाप्पा होते तिथे एवढी खास शूटिंग करता नाही आली, तर मी स्क्रीनवरची ही शूटिंग घेतलेली आहे. ते बघा, सिद्धिविनायक गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर साधारणतः 2 वाजता आमचे दर्शन झाले. म्हणजे 11:30 वाजता आम्ही दर्शन लाईनला उभं राहिलो होतो आणि 2 वाजता म्हणजे तब्बल 2.5 तास आम्हाला दर्शनाला लागले. आणि दर्शन झाल्यानंतर हे बघा, नेहमीप्रमाणे टेरेसला बरेच फोन आलेले असतात. तो फोन बोलतोय, श्रुतीची चालली शॉपिंग. आणि दर्शन केलं, फोटो वगैरे काढले आम्ही तिथे. इथे हे मूळ गणपती बाप्पांचं मंदिर आहे. हे बघा, हे बाहेरून शूटिंग तुम्हाला मी दाखवते. आणि प्रसाद वगैरे घेतला आणि नंतर आम्ही लगेचच पुढच्या प्रवासाला लागलो. कारण पुढे पण आमचं नियोजन होतं. काय होतं ते समजेलच तुम्हाला. चला तर. तर आता मी पुढे चाललो आहे आणि गिरिजाची तिच्या बाबांसोबत गप्पा वगैरे चालला आहे. तिचे बाबा तिला दाखवत आहे ह्या बिल्डिंग, उंच उंच बिल्डिंग, मुंबईमध्ये गर्दी. आणि गिरिजा मस्तपैकी एन्जॉय घेत होती. चला तर रसपोळी खायला जायचं त्यांची. तर सिद्धिविनायक गणपती बाप्पांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही आता आहे ना अँटेलिना बंगला, अर्थातच श्री मुकेश अंबानी आणि सौनीता अंबानी यांच्या बंगल्याकडे चाललो आहोत. त्यांच्या बंगल्याकडे आम्हाला ना जेवायचं आमंत्रण होतं, रसपोळी खाण्याचं. तर आम्ही चाललो आहे त्यांच्या बंगल्यावर रसपोळी खायला. तर चला तुम्ही पण. किती किलोमीटर दिलं सगळी? तर आपले भारताचे उद्योगपती श्री मुकेश अंबानी यांच्या बंगल्याकडे जाण्याचा रस्ता हा बघा, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर रस्ता आणि बाजूला आहे ना समुद्र वगैरे आहे. तर आम्ही तिथनं चाललो होतो. नेमका रस्ता कोणता हे मला पण सांगता यायचं नाही, कारण तेरसनी मॅप लावला. त्याने गणपती मंदिराजवळ सर्च केलं तर त्याच्या लागलं की इथून अँटेलिना बंगला बराच जवळ आहे. तर मग आम्ही चाललो आहे तिकडं बंगल्याकडे. आणि इथून जातानाच आम्हाला रस्त्याने समुद्र पण दिसला. तर जेवढी शूटिंग मला घेता येईल तेवढी मी घेतली. आणि हे बघा, या मुंबईच्या उंच उंच बिल्डिंगी
आणि रस्ते पण खूप सुंदर आणि खूप सुंदर वाटत होतं आम्हाला. ज्यावेळेस आम्ही मुंबईमध्ये फिरत होतो त्यावेळेस खूप साऱ्या बिल्डिंग्स आणि गिरिजाची तिच्या बाबांशी झालेली बडबड, त्याच्यामुळं आमचा हा प्रवास इतका छान आणि आनंदाचा झाला. तर हा मुंबईचा व्ह्यू तुम्हाला दाखवते मी. बघा किती सुंदर बिल्डिंग आणि किती सुंदर रस्ते, अतिशय मन भारावून टाकणारं असं हे सगळं एकंदरीत वातावरण होतं. तरी आम्ही भर उन्हामध्ये फिरत होतो, पण खूप छान वाटत होतं. आणि साधारणतः 10-15 मिनटं ट्रॅव्हलिंग केल्यानंतर आम्ही श्री अंबानी यांच्या बंगल्याजवळ आलो आहे. दुरूनच आम्ही शूटिंग केली आहे, कारण त्यांच्या बंगल्याजवळ फारच कडक बंदोबस्त होता. तिथे शूटिंगला वगैरे काही परवानगी नव्हती, तर तुम्हाला दुरूनच त्याची शूटिंग जेवढी शक्य होईल तेवढी मी तुम्हाला दाखवते. गाणे कुठं लागतंय? तर आम्ही रस्त्याने चाललो होतो आणि तेजस, मी आणि पिल्लू म्हणजे श्रुती, आमची अंबानींच्याच बंगल्याबद्दल चर्चा चालू होती. मिस्टर मात्र शांत असतात, ते नाही जास्त बोलत, पण आमच्या तिघांची चर्चा चालू होती की असा बंगला आहे, तसा बंगला आहे, असं सगळं वातावरण आहे. ते बघा, एकाचड एक इथे बिल्डिंग आणि एकाचड एक इथले रस्ते असं. पोट दुखायला इथं गाडी नाही आमची. चल हे कुठे हो पिल्लू तुला म्हणतो जास्त खाऊ नको ते अंबानीचा बंगला आहे समोर. हा ते त्रिकोणी आहे त्याच्या शेजारी. तो बंगला आहे मग एका माणसाचा राहायचा बंगला आहे तो. त्यांनी डायरेक्ट एरिया डेव्हलप केला अंबानीने. बाबा रेमंड येत आहे तो गौतम अंबानीचा. हो का? महालक्ष्मी म्हणजे पुढे महालक्ष्मी जायचं. तिथे महालक्ष्मी नाही ना ग, तिथे असे वेगळे हा हे वाच आहे अंबानीचा बंगला. अंबानीचा गावात तिचा तर आम्ही मुकेश अंबानी यांच्या बंगल्याजवळ, कारण अँटेलिया त्यांच्या घराचं नाव आहे, अँटेलिया त्यांच्या बंगल्याचं नाव आहे. तर सिद्धिविनायक मंदिरापासून जवळजवळ 35 ते 36 किलोमीटर अंतरावर श्री मुकेश अंबानीजी यांचा बंगला होता अँटेलिना. ते रसनी मॅपवर सर्च केलं आणि आम्हाला तिथे बंगला बघायला जाण्याची इच्छा झाली, तर आम्ही आलो आहे. आणि हा बघा, हा समोर लांबून शूटिंग घेतली मी, कारण जवळून शूटिंगला अलाउड नव्हतं. आम्ही बाहेरून पण इथे एक फेरफटका मारला आणि दुरूनच बंगला बघितला. मिस्टर मात्र गाडीतच बसून राहिले, ते काही आले नाही बंगला बघायला, कारण ते म्हणे तिथे कडक बंदोबस्त असणार. आणि खरंच कडक बंदोबस्त होता. हा जो समोरचा बंगला दिसतो, ही मोठी बिल्डिंग जी दिसती, ती 27 मजली बिल्डिंग म्हणजे बंगला हा श्री मुकेशजी अंबानी आणि सौ नीता अंबानी यांचा आहे. तर खूप सुंदर असा हा बंगला आहे. आम्ही बाहेरूनच जेवढं शूट होईल तेवढं शूट घेतलेलं आहे. आणि आम्ही मिस्टरांची चेष्टा केली
की तुम्ही का नाही आले, आम्हाला तिथं रसपोळीचं जेवणाचं आमंत्रण होतं आणि खूप सुंदर असा स्वयंपाक होता, तर आम्ही जेवायला गेलो होतो. असं आम्ही त्यांना मुद्दाम आम्ही त्यांना चिडवलं आणि त्यांची चेष्टा केली. तर त्यांना एवढं पण बोललो की खूपच छान वहिनींनी खूप सुंदर स्वयंपाक केला होता. पण तो बंगला बघून आम्हाला खूप म्हणजे खूप छान वाटलं. तो बंगला बघण्याचा आनंद रसाने पुरणपोळी खाण्याच्या आनंदापेक्षा काही कमी नव्हता. म्हणून आम्हाला खूप समाधान वाटलं की खूप सुंदर आपल्या भारताचे उद्योगपती श्री मुकेशजी अंबानी यांचा हा बंगला आहे. आणि आमची अशीच गाडीमध्ये मस्करी चालली होती. हे बघा, हाच तो अँटेलिना बंगला श्री मुकेशजी अंबानी यांचा. आणि इकडे आहे समुद्र मुंबईचा. कोणता समुद्र तेरस हा? अरबी समुद्र, अरेबियन सी. वा 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 वा, खूप 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 लांब असा हा समुद्र आहे, नजर पुरवत नाही. रेमंड इकडे कसं आहे? आणि इकडे आहे ही मुंबई वसलेली. बघा, हे मुंबईचे मोठे मोठे बंगले इकडनं. आणि इकडे आहे हा समुद्र. खूप खूप कडक ऊन आहे, नाही तर आम्ही जाणार होतो समुद्रावर. जायचं आहे का बस? आणि आम्ही याला समुद्राच्या अगदी अगदी जवळून चाललो आहोत. डायरेक्ट बाउंड्रीवरून चाललोय. टाटा पाहिजे बरं. पानी पानी रे पानी तेरा रंग कैसा. अँटिलिया बघितून दिसतो. आणि अंबानींच्या घरात एरिया पण एकदम हायफाय असणाऱ्या गाड्या पण एकदम खतरनाक आहेत. अंबानी बहुते त्यांचे चारडे आपण फक्त बघू शकतो. अशा प्रकारे आम्ही अंबानींच्या घरी रसपोळीचं जेवण केलं म्हणजे त्यांचा बंगला बघितला. आम्ही तिथून एक फटका पण मारला, कारण आम्ही गाडी ना पुढे देऊन पार्क केली, कारण तिथे गाडी थांबवायला पण परवानगी नव्हती. आम्ही तिथून चाललो ना, सिक्युरिटी लगेच आम्हाला सांगते पटकन जा. 3 गेट होते असे मोठे मोठे. 3 गेटवर, प्रत्येक गेटवर 10-12 लोक सिक्युरिटी, असे मोठे मोठे ऑफिसर एकदम स्मार्ट दिसणारे असे उभे होते. आम्ही तिथून चाललो, त्यांनी आम्हाला एकदम असं कडक पटकन जायला सांगितलं. मोबाईल अलाउड नव्हता. आम्ही बाहेर लांबून जे शूटिंग केली तीच तुम्हाला दाखवली. आणि आम्ही सहज गमतीने म्हटलं आम्हाला रसपोळीचं जेवण होतं. पण तुम्हाला सांगते मी परतही की तो बंगला बघून रसपोळीचं जेवण केल्याचा आनंद जेवढा असतो तेवढाच आनंद आम्हाला वाटला. खूप मस्त वाटलं. कुणाचं तरी असं छान घर बघून छान वाटतं ना. आम्हाला खरंच सगळ्यांना खूप भारी वाटलं. मिस्टर गाडीतच बसून होते, ते काही आले नाही. ते म्हणे आपल्याला परवानगी मिळणार नाही, तुम्ही कशाला जाता. म्हणून आम्ही त्यांची गंमत केली की आम्ही छान रसपोळीचं जेवण करून आलो. तर नंतर आम्ही समुद्रावरून आलो, समुद्राची शूटिंग केली. गिरीराची तिच्या बाबांशी बडबड चालू होती. आणि हे बघा, मुंबईचे रस्ते किती सुंदर, किती मस्त आहे. आणि त्यानंतर आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो, तिथे नाश्ता वगैरे केला. पण तिला काही टाकता आले नाही, बाप्पाला ऊन लागतं ना, म्हणून आई बाप्पाच्या अंगावर चुनरी टाकलेली. अरे झाकून गेले बाप्पा. आणि इकडे आहे समुद्र, अरबी समुद्र. सिलिंग हीच का तेजस? आम्ही सिलिंग ठेवतो. वरळी का सिलिंग नाही, काहीतरी आहे बघ ना. हा, तेच आहे. पांढरा वरवली. आणि कडकून होतो. दुपारचे जवळजवळ 4-4:30 वाजले होते, पण तरी कडकून होतं. तर गिरिजाने बाप्पाच्या अंगावर चुनरी टाकली, हे बघा. आणि हा आहे मुंबईचा व्ह्यू. सुंदर सुंदर. इथे खूप मोठ्या बँक आहे. डच बँक, बँक ऑफ बरोडा, बँक ऑफ अमेरिका. हे बघा, वरती नाव असल्यामुळे ना मला एवढं शूट, माझा कॅमेरा पुरत नाही, कारण मी ही शूटिंग केलं गाडीत बसून घेतलेली आहे. इकडून घे. इंडियन ऑइल, देन कॅनरा बँक. ऑल इंडियन बँक्स आर हिअर. व्हेरी स्टँडर्ड एरिया. आणि नंतर ज्या रस्त्याने आम्ही गेलो त्याच रस्त्याने आम्ही घरी आलो, अर्थातच समृद्धी महामार्गाने. आणि येताना आम्ही हॉटेल राजेश बायपासला आहे हे, म्हणजे गोंदे फाट्याजवळ हॉटेल राजेश, तिथे आम्ही जेवायला गेलो. पहिल्यांदाच गेलो, पण छान होतं हॉटेल, जेवण पण छान झालं. आणि नंतर आम्ही आलो रात्री 9 वाजता घरी. बाय बाय, गुड नाईट.
तर हॉटेल राजेश इथे आमचे छान जेवण वगैरे झाले आणि एकंदरीत आमचा मुंबईचा प्रवास सगळा खूप छान झाला आणि आता सगळं आटोपून आम्ही निघालो घराकडे, घराच्या दिशेने आणि दिवसभर अवतार बघा आमचे किती खराब होऊन गेले. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते. कसं वाटतं तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, चॅनलवर नवीन असेल आणि तर सगळ्यात मेन मुंबईपासून शिमला यायला समृद्धी महामार्गाने आम्हाला फक्त 1.5 तास लागतो. 148 किलोमीटर डिस्टन्स आम्ही 1.5 मध्ये चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते. परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाबा. श्रुती बाजूला सरक. चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, चॅनलवर असेल तर सबस्क्राईब करा. तेजसनी गाडी काढली. आता आम्ही निघालो घराकडे. ते बघा श्रुती बसली, गिरू बसली त्याच्याजवळच. तिला मागे बसायला आवडत